लक्ष्मीपूजनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पूजेसाठी साहित्य: एक चौरंग, 2 कर्दळीची खुंट, एक फोटो, त्याच्यावर गणपती, लक्ष्मी आणि सरस्वती असली पाहिजे. त्यानंतर पाण्याचा कलश, नारळ आणि आंब्याची पानं ठेवलेला, 2 समया, एक लक्ष्मीची मूर्ती, त्यासाठी 2 हार, एक लाल कलरचा ब्लाऊज पीस, गणपती आणि लक्ष्मीची मूर्ती अभिषेक करण्यासाठी 2 तुपाचे दिवे, पान, सुपारी, त्यावर हळकुंड, खारीक, खोबरं. त्यानंतर कलशामध्ये टाकण्यासाठी रुपयाचं नाणं, सुपारी आणि हराळी. त्यानंतर धणे, साखर, तांदूळ, गूळ खोबऱ्याचा नैवेद्य, पंचामृत अभिषेक करण्यासाठी. त्यानंतर चंदनाचा गंध, कापूर, त्यानंतर कापसाची वस्त्र, अत्तर, चांदीचे नाणं पूजेसाठी, धूप, उदबत्ती, कलावा, घंटी, एक सोन्याचं अंगठी पूजेसाठी, सोनं ठेवायचं. त्यानंतर पाटावर बसून पूजा करायची आणि 5 प्रकारचे धान्य, शेतीची पूजा झाली पाहिजे. हळदी कुंकाचं पंचपाळं, अभिषेकसाठी ताम्हण आणि पळी, फुलपात्र. त्यानंतर बत्ताशे आणि हिशोबाची वही, 5 प्रकारची फळं, एक देठ असलेलं फळ पूजेला मांडायचं. त्यानंतर पंत्या लावण्यासाठी, पूजेसाठी पाण्याचा तांब्या, फुले, सुकामेवा नैवेद्यासाठी आणि खास नैवेद्य लक्ष्मीला अनारशी, ह्याचा नैवेद्य ठेवायचा. त्यानंतर एक आरती, त्याच्यावर लक्ष्मीचं चित्र असलं पाहिजे. आपली लक्ष्मी रोजची म्हणजे झाडू किंवा किरसुनी आणि पैसे, ह्या सर्व गोष्टी पूजेसाठी लागत असतात आपल्याला साहित्य म्हणून. लक्ष्मी, समृद्धी देवी आणि वैष्णवीचा सर्वोच्च देवी यांच्या पूजेसाठी हा एक हिंदू प्रसंग आहे. लक्ष्मीपूजन म्हणजे लक्ष्मीचं पूजन, मांडणी कशी करायची हा पण मी व्हिडिओ टाकणार आहे. त्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.